तुम्ही ऐकले असतील, हे जर निवडणूक आयोग अशा प्रकारे अप्रोच करतो आहे जसं आता भाजपचे प्रवक्ते सांगतायत, तर त्या पद्धतीने इंडिया आघाडी का जात नाही? मग रस्त्यावर उतरणं आणि परसेप्शन तयार करणं, बदनामी करणं ह्याच्यासाठी तुम्ही असं करताय असं भाजपचं म्हणणं आहे. तुमची प्रतिक्रिया आजच्या आंदोलनावर आणि या सगळ्या आरोपांवर? सर्वात महत्त्वाचं, निवडणूक आयोगाला भेटणारे हे संसदेतले खासदार महोदय होते. प्रत्येक खासदार हा कमीत कमी 20-22 लाख लोकांचा एक लोकप्रतिनिधी असतो. तो जनतेतून निवडून आलेला असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या आधारे तो निवडून आलेला असतो. आणि त्या जर खासदाराला जर निवडणूक आयोग जर भेटत नसेल तर चुकीची पद्धत आहे ना. जर अख्ख्या देशभरातून फक्त 30 खासदारांनाच तुम्ही का बोलवता? हा अट्टहास कशासाठी? तुम्ही जेवढे येतील तेवढ्यांना भेट द्या ना. त्यांच्या शंका निरसन तुम्ही केलं पाहिजे ना. तुम्ही आज सांगता की 30 खासदाराची आहे, हा अट्टहास कशासाठी? तुम्ही जेवढे खासदार येणार आहे तेवढ्या खासदारांना भेट द्या. त्या खासदारांच्या अडचणी समजून घ्या, त्यांच्या काय गोष्टी समजून घ्या आणि त्यावर तुम्ही उत्तर देणं अपेक्षित होतं. पण आज तसा काय प्रकार कुठला घडलेला नाही. आज ज्यावेळेस सगळे आम्ही खासदार, विरोधी पक्षातले खासदार ज्यावेळेस निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी चाललो होतो त्यावेळेस मध्येच पोलिसांनी बॅरिकेड लावून सर्वांना अडवण्यात आलं. आमच्या अखिलेश यादवांनी तर बॅरिकेडवरून उडी मारली, तर त्यावेळेस त्यांना पोलिसांनी अरेस्ट केलं. त्यावेळेस निवडणूक आयोगाने तर उलट भेट द्यायला येणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही. याचा अर्थ हे ज्या शंका कुशंका आहे, मग तुम्ही म्हणताना हे सर्व काही पारदर्शक झालं. राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेऊन त्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आज तुम्ही क्लिअर कट निवडणूक आयोगाने भेटून त्या सगळ्या शंकांचं निरसन करणं अपेक्षित होतं. ते दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं ना आज देशासमोर.